मित्रांनो बघा, ज्या बायकांना आपण ना साध्या भोळ्या, घाबरणाऱ्या, लाजणाऱ्या असं आपण समजतो की बायकांना घाबरणाऱ्या असतात, बायकांना लाज वाटते, बायकांना साध्या भोळ्या असतात. तर मित्रांनो त्याच बायकांना जेव्हा म्हणजे आपापसात म्हणजे त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, तेव्हा ते एकमेकींना सेक्सबद्दल कोणते कोणते घाणेरडे प्रश्न ते एकमेकींना विचारतात. तर मित्रांनो ते मी तुम्हाला आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम बिंदासपणे आज मी सांगणार आहे. कारण मित्रांनो आपण ज्या बायकांना ना साध्या भोळ्या असं समजतो, म्हणजे मित्रांनो त्याच बायकांना मैत्रिणींसोबत म्हणजे त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, तेव्हा त्या एकमेकींना सेक्सबद्दल किंवा म्हणजे स्वतःच्या ना लैंगिक आयुष्याबद्दल, स्वतःच्या सेक्स लाईफबद्दल कोणते कोणते प्रश्न म्हणजे एकमेकींना विचारतात. तर मित्रांनो त्याबद्दल ना आपण आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की बायकांना एवढे घाणेरडे प्रश्न एकमेकींना विचारत असतील. पण मित्रांनो हे ना 100% खरं आहे. कारण मित्रांनो बायका कधीच ना तुमच्यासमोर असं दाखवणार नाही की म्हणजे आम्ही ना मैत्रिणींसोबत एवढं घाणेरडं बोलतो. पण मित्रांनो बायकांना आपापसात गप्पा मारताना म्हणजे एवढं घाणेरडं बोलतातच मित्रांनो. कारण मित्रांनो मी असं ना म्हणजे स्वतः ऐकलंय मित्रांनो. आता कसं ऐकलंय आणि कुठे ऐकलंय, सो मित्रांनो आता म्हणजे ती गोष्ट ना आता मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. पण मित्रांनो मी ऐकलंय आणि जे मी ऐकलंय ना तेच मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रश्न आहे जो बायका आपापल्या मैत्रिणीला गप्पा मारताना विचारतात, तर तो प्रश्न ना असा आहे की काय ग तू तुझ्या नवऱ्यासोबत ना महिन्यातून किती वेळा संबंध ठेवतेस. काय बोललो मी की काय ग तू तुझ्या नवऱ्यासोबत ना महिन्यातून किती वेळा तू संबंध ठेवतेस. आता बघा मित्रांनो हा प्रश्न ना अतिशय कॉमन आहे, म्हणजे हा प्रश्न ना अतिशय नॉर्मल आहे. आणि बायकांच्या ग्रुपमध्ये ना हा प्रश्न बायका म्हणजे आपल्या मैत्रिणीला विचारतात म्हणजे विचारतात की म्हणजे काय ग तू तुझ्या म्हणजे हजबंड सोबत म्हणजे एक महिन्यातून किती वेळा संबंध ठेवतेस. कारण बायकांना ना आपल्या मैत्रिणीचं म्हणजे आयुष्य म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं असतं की म्हणजे माझी मैत्रीण ना म्हणजे किती वेळा ती संबंध ठेवते आणि त्या गुणाने ना म्हणजे मी माझ्या नवऱ्यासोबत किती वेळा संबंध ठेवते असं म्हणजे त्या म्हणजे बाईला ना स्वतःचा कंपॅरिझन, स्वतःची तुलना आपल्या मैत्रिणीसोबत तिला करायची असते. आणि मित्रांनो बायकांच्या ग्रुपमध्ये ना हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. सो मित्रांनो हा प्रश्न ना पहिला आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे सो तो दुसरा प्रश्न ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना आपापसामध्ये गप्पा मारताना असं पण विचारतात की म्हणजे काय ग म्हणजे जो तुझा नवरा आहे ना तो किती मिनिटं टिकतो. काय बोललो मी की म्हणजे काय ग तुझा जो नवरा आहे ना तो किती मिनिटं टिकतो. आता मित्रांनो बायकांना ना आपल्या म्हणजे मैत्रिणीचा नवरा किती मिनिटं म्हणजे मित्रांनो किती वेळ तो टिकतो म्हणजे मित्रांनो त्याची ना किती पॉवर आहे, म्हणजे त्याच्या अंगामध्ये ना किती स्टॅमिना आहे, म्हणजे ती गोष्ट ना त्या बाईला जाणून घ्यायची असते. आता तुम्ही मला बोलाल की म्हणजे त्या बाईला ना ती गोष्ट का जाणून घ्यायची असते. सो मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे की त्या बाईला ना स्वतःच्या नवऱ्यासोबत आपल्या मैत्रिणीचा जो नवरा आहे म्हणजे त्या दोघांचं ना त्या बाईला कंपॅरिझन करायचं असतं की म्हणजे जर माझा नवरा ना जर 5 मिनिटं टिकत असेल सो माझ्या मैत्रिणीचा जो म्हणजे नवरा आहे ना तो म्हणजे किती मिनिटं टिकतो, म्हणजे तो माझ्या म्हणजे हजबंडपेक्षा जास्त टिकतो की कमी टिकतो असं म्हणजे त्या बाईला ना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यामुळे पण ना बायका आपापल्या मैत्रिणीला असे प्रश्न विचारतात की काय ग तुझा जो नवरा आहे ना तो किती मिनिटं टिकतो. तर मित्रांनो ही गोष्ट ना बायकांच्या ग्रुपमध्ये बोलली जाते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तर मित्रांनो तो तिसरा प्रश्न ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना आपापसामध्ये गप्पा मारताना असं पण बोलतात की म्हणजे काय ग आजकालच्या व्हिडिओमध्ये जे दाखवतात ना, आता मित्रांनो आजकालच्या व्हिडिओमध्ये काय दाखवतात म्हणजे ती गोष्ट ना तुम्हाला पण माहीत असेल. सो म्हणजे बायकांना त्या व्हिडिओबद्दल पण आपापसामध्ये चर्चा करतात की म्हणजे काय ग आजकालच्या व्हिडिओमध्ये जे जे दाखवतात ना सो म्हणजे ते तू कधी ट्राय केलं आहेस का असं पण बायकांना आपल्या मैत्रिणीला विचारतात. म्हणजे मित्रांनो ते जे व्हिडिओमध्ये दाखवतात ना की मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल, आता मी तुम्हाला इथे ना स्पष्टपणे सांगू शकत नाही. सो मित्रांनो बायकांना ना म्हणजे एक प्रकारची ना त्यांना म्हणजे क्युरियोसिटी त्यांना असते की म्हणजे व्हिडिओमध्ये ना जे दाखवतात सो म्हणजे ते ना माझ्या मैत्रिणीने कधी ट्राय केलं आहे का. सो मित्रांनो ते पण ना एक बाई आपल्या मैत्रिणीला गप्पा मारताना विचारते की म्हणजे काय ग तू म्हणजे एकदम मला खरं सांग की म्हणजे ते व्हिडिओमध्ये दाखवतात ना सो ते तुम्ही कधी दोघांनी ट्राय केलं आहे का असा पण प्रश्न बायका आपापसामध्ये विचारतात मित्रांनो. तर हा ना तिसरा प्रश्न आहे मित्रांनो.
आता त्याच्यानंतर जो चौथा प्रश्न आहे तर तो चौथा प्रश्न ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांना आपापसामध्ये गप्पा मारताना म्हणजे आपापल्या म्हणजे नवऱ्याची जी साईज असते ना तर त्याच्याबद्दल पण डिस्कस करतात मित्रांनो. म्हणजे एखादी बाई ना एखाद्या म्हणजे बाईला म्हणजे तिच्या मैत्रिणीला असा प्रश्न विचारते की काय ग म्हणजे तुझा जो नवरा आहे ना त्याची साईज किती आहे, असं म्हणजे ती ना म्हणजे आपल्या मैत्रिणीला विचारते. बट मित्रांनो हा प्रश्न ना त्याच मैत्रिणीला एखादी बाई विचारते की म्हणजे त्या दोघींचं ना एकदम म्हणजे घट्ट नातं असतं, म्हणजे त्या दोघी ना एकमेकींसोबत एकदम क्लोज असतात. तर मित्रांनो अशा म्हणजे मैत्रीमध्ये ना असा पण प्रश्न विचारला जातो की काय ग तुझा म्हणजे नवरा आहे ना त्याची साईज किती आहे. कारण त्या बाईला ना स्वतःच्या नवऱ्याचं कंपॅरिझन म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे हजबंड सोबत तिला करायचं असतं की म्हणजे माझा जो नवरा आहे ना त्याची जी साईज आहे म्हणजे ती ना माझ्या म्हणजे मैत्रिणीचा जो हजबंड आहे त्याच्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे, म्हणजे ही गोष्ट ना तिला जाणून घ्यायची असते. असं म्हणजे मित्रांनो बायकांना त्यामुळे म्हणजे आपल्या म्हणजे घट्ट मैत्रिणीला म्हणजे ज्या मैत्रिणीसोबत ना त्यांचं नातं एकदम घट्ट असतं सो म्हणजे अशा म्हणजे मैत्रिणीला ना एखादी बाई असा पण प्रश्न विचारते की काय ग तुझा म्हणजे नवरा आहे ना त्याची साईज किती आहे, असं पण म्हणजे मित्रांनो बायकांच्या ग्रुपमध्ये बोललं जातं मित्रांनो. तर हा ना चौथा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर जो पाचवा प्रश्न आहे तर तो पाचवा प्रश्न ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांना आपापसामध्ये आपापल्या मैत्रिणीला हा पण प्रश्न विचारतात की काय ग तू ना हस्तमैथून करतेस का. काय बोललो मी, तू ना हस्तमैथून करतेस का. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो लग्न झालेल्या बायकांना म्हणजे प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख तिला भेटतंच असं नाही मित्रांनो. काही बायकांना अशा पण असतात की मित्रांनो त्या बायकांना ना म्हणजे त्यांचा नवरा संतुष्ट करत नाही आणि त्यामुळे ना त्या बायका गपचूपपणे हस्तमैथून करून स्वतःची जी भूक असते ना ती भूक भागवतात. आणि मित्रांनो त्यामुळे ना त्या बायका आपापल्या मैत्रिणीला असा पण प्रश्न विचारतात की काय ग तू हस्तमैथून करतेस का. तर मित्रांनो हा पण प्रश्न ना बायका आपापसामध्ये विचारतात मित्रांनो. पण मित्रांनो आपल्याला काय वाटतं की बायकांना साध्या भोळ्या आहेत, बायका घाबरतात, बायका लाजतात. पण मित्रांनो बायकांना साध्या भोळ्या आणि घाबरणाऱ्या आणि लाजणाऱ्या फक्त त्या आपल्यासमोर असतात. पण जेव्हा ते म्हणजे त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना तेव्हा सगळी लाज लज्जा त्या सोडून देतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्हाला समजल्या असतीलच. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.